नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ओलाच्या बुकिंग तुमच्या ऑर्डर होत आहेत का? जर होत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी अमोल तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनल नवीन असेल मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. तर आज तुम्हाला दाखवतो मी की ऑर्डर बुकिंग होत आहेत आणि कशामुळे होत आहेत आणि ओलाला कुठली सेटिंग आहे ती करावी लागते. तर पाहू शकता मित्रांनो, पहिली बुकिंग मी 12:30 वाजता घेतली होती 103 रुपयाची ओलाला, जे की मोशन चिखलीला आणली होती आणि तिथून लगेच 530 रुपयाची आपल्याला ओलाला परत पडली होती. मांजरी बुद्रुक हडपसरच्या पुढे 2 किलोमीटर होती. तर ती झाली 130 रुपये आणि मीटरने झाले 625 रुपये मित्रांनो. तर एक 238 रुपयाची मिळाली, ती झाली 263 रुपये मीटरने आणि 153 झाली 177 रुपये मीटरने आणि एक होती 275 बोपोडीहून चरोली फाट्याला आणलेली बुकिंग 275 ची झाली मित्रांनो 320 रुपये. काल मी एवढं टॉपिक होतं, त्या टॉपिकमुळे मी मीटरने गाडी चालवली. पूर्ण ओलाच्या बुकिंग आणि उबेरच्या बुकिंग पण सगळ्या मीटरनेच मारल्या. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आज कशा बुक फास्ट घ्यायच्या ते. तर हे आहे, हे बघा सबस्क्रिप्शन प्लॅन, याला टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुम्ही दाखवतो मी रिचार्ज केला आहे फक्त 21 रुपयाचं मित्रांनो, जे की एकच दिवसाचा आहे. 3 दिवसाचा आहे 59 रुपये, 7 दिवसाचा 109, 15 दिवसाचा 199 आणि 30 दिवसाचा 299 आहे. म्हणजे हा खालचा आपण 30 दिवसाच केलं तर फायदा आहे, परंतु मित्रांनो बुकिंग बसत नाहीये. म्हणून रोज एकच काम करायचं आहे, जे वन डे आहे दिवसात आहे तुम्हाला 1 नंबरचं 21 रुपयाचं रिचार्ज. तेच रिचार्ज रोज सकाळी चालू करायच्या अगोदर आपल्याला ते रिचार्ज करायचं आहे. कारण की रोज प्लॅन ऍक्टिव्हेट असं नाव येतं आणि ऍक्टिव्हेट झाल्यामुळे रोज तो बुकिंग आपल्याला देत राहतो. तर अशा बुकिंग तुम्ही फास्ट घेऊ शकता मित्रांनो. कारण की जर दुसरे ऑर्डर मारलं तर तुम्हाला एकच दिवस तुम्हाला एका दिवशी पाहिजे असल्या फास्ट बुकिंग येत आहे. बसली आहे का, पाहिले का किती फास्ट बुकिंग बसत आहे. तर तुम्ही पाहू शकता मी आज रिचार्ज केलं आणि मला लगेच बुकिंग बसली. तर ही ट्रिप मारतो मित्रांनो आणि एकच दिवसाचं तुम्ही रिचार्ज करा मित्रांनो, म्हणजे जास्त तुम्हाला हे होणार नाही. मी हातानेच बुकिंग उचलतो, मी ट्रॅकर वापरत नाही मित्रांनो. कारण की ट्रॅकर वापरलं तर उबेरच्या पण बसत नाहीत आणि रॅपिडोच्या पण बुकिंग बसत नाहीत. त्याच्यामुळे फक्त मी हातानेच बुकिंग मारतो, उचलतो. तर असं तुम्ही एकच दिवसाचा रिचार्ज करा मित्रांनो. त्यामुळे रोजचे रोज तुमचं अकाउंट जे आहे ते ऍक्टिव्हेट होत जाईल आणि तुम्हाला बुकिंग मिळत राहील. असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर आपण 1300 रुपये केले ओलाला फक्त 6 तासात आणि मीटर प्रमाणे गेल्यामुळे आपले झाले 1500 रुपये, म्हणजे 1,500 रुपये, म्हणजे 200 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले मीटर प्रमाणे केल्यामुळे. जेवढ्या बुकिंग येतील तेवढ्या मार्क चला मित्रांनो, म्हणजे अजून तुम्हाला बुकिंग एक्स्ट्रा भेटतील. कारण की तुम्ही जर कॅन्सलेशन जास्त केलं तर तुम्हाला बुकिंग कमी वाजतात. त्याच्यामुळे जास्त बुकिंग घेत चला, मार्क चला. तर दुसरी बुकिंग मित्रांनो पडली मला डायरेक्ट हडपसरच्या पुढं मांजरी बुद्रुक रोडला, 34.5 किलोमीटर भरली. तर ती मित्रांनो कस्टमरने बुक केली, त्यावेळेस त्यांचा कॉल आला मला डायरेक्ट की तुम्ही कसं येणार. म्हटलं मी मीटर प्रमाणे येणार म्हटलं, कारण की आज खूप ट्रॉफिक आहे, सण असल्यामुळे आज रक्षाबंधन आहे. तर ते म्हटले ठीक आहे या. तर तिथे गेल्यानंतर ते कस्टमर बोलले की आम्ही केली कॅब बुक आणि कॅब बुकला दाखवलं त्यांना काहीतरी 450 रुपये फक्त आणि मला दाखवले 530 रुपये. म्हणजे कॅब आणि रिक्षामध्ये किती फरक होता. तर कॅब चालकाने त्यांनी कॅब बुक केली आणि कॅब चालकाला कॉल आला त्यांचा कॅब चालकाचा आणि तो म्हटला सर मला तुम्हाला मीटर प्रमाणे पैसे द्यावे लागतील 34.5 किलोमीटरचे. तर 34 किलोमीटरचे तुम्हाला 25 रुपये किलोमीटरने मला पैसे द्यावे लागतील. तर ते होत होते मित्रांनो जवळजवळ 900 रुपयाच्या आसपास, 850 ते 900 रुपये झाले असते. तर ते कस्टमर म्हटला नाही आम्हाला परवडत नाही एवढ्यात. तर त्यांनी परत रिक्षा बुक केली आणि मला पण विचारपूस केली की तुम्ही मीटरने येणार का कसं येणार. म्हटलं मी मीटर टाकून येणार, म्हटलं जे बिल होईल तुमचं आणि तुमचा रूट जो तुमचा आवडता रूट आहे त्याच रूटने जाणार म्हटलं. तर आवडता रूट नाही, त्यांनी मॅपच टाकून चाला म्हटलंय. कारण की आज एवढं ट्रॅफिक होता नाशिक फाटा, तर एवढा जॅम होता मित्रांनो, 1-1.5 किलोमीटर जॅम होता, पूर्ण जॅम होता. गाडी त्या साईडला कोणी गेला असेल तर त्यांना 100% आज कळालं असेल सकाळी कसला जॅम होता 12च्या आसपास. तर ठीक आहे म्हटले आणि त्यांचं बिल झालं मित्रांनो 625 रुपये आणि मला दाखवले होते 530 रुपये, म्हणजे 100 रुपयाचा डिफरन्स आला ओला रेट मध्ये आणि मीटर मध्ये. तर ओला काय करतोय मित्रांनो, 15 किलोमीटरच्या पुढची जर बुकिंग असेल तर त्याला बिल कमी देतं आणि जर ट्रॉफिक जर असेल
तर ते दाखवते मॅप टाकला दाखवतं लांबून, आणि ते जे रस्ता आहे जो मेन तो दाखवत नाही. म्हणजे आता मला बुकिंग आली बोपोडीमध्ये आहे मित्रांनो. आता तर बोपोडीमध्ये बुकिंग आली मला भोसरी मंडई, म्हणजे त्यांना BRT बस स्टॉपला जायचं होतं. ST महामंडळाच्या बस लागतात तिथं. तर ते दाखवलं मला बुकिंग घेताना 9 किलोमीटर. आणि तिथे गेल्यानंतर मी म्हटलं मॅडम मीटरने यावं लागेल. ते म्हटले नाही आम्हाला जेवढं दाखवलं तेवढे पैसे देणार. म्हटलं नाही परवडत. मी कॅन्सल मारले, कारण की मॅपवर दाखवत होतं 9.9 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ 10 किलोमीटर 170 रुपये झाले असते त्यांचे, आणि वेटिंग टाइम वेगळा लागला असता. तर जास्त ट्रॅफिक नव्हतं त्या साईडला, 25 मिनिट काहीतरी दाखवलं 10 किलोमीटरला. तर थोडंफार लागला असता, म्हणजे 180 रुपयाच्या आसपास त्यांचं बिल गेलं असतं. मी म्हटलं 180 रुपये द्या आणि सोडतो मी, 30 रुपये एक्स्ट्रा द्या. तर नाही म्हटले. बरं झालं म्हटलं, जाऊ द्या. 3 लेडीज होत्या आणि 3 त्यांचे मुलं पण होते. तर 9-10 वर्षाचे मुलं होते. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, बरं झालं, कॅन्सल पण झाले. तर तिथं मांजरीला गेलो. मांजरीने एक लोकल बुकिंग घेतली, ती पण मीटरनी 5 किलोमीटर होती मगरपट्टा सिटीला. तर त्यांना तिथे सोडलं चिजन मॉलला. ती 100 रुपये झाली मित्रांनो. आणि तिथून मला वाढली ही बोपोडी. तर बोपोडी होती मित्रांनो 14 पॉईंट काहीतरी 14-14.5 किलोमीटर होती. आणि त्यांना 238 रुपये दाखवले ओलाने. मी आलो मीटरने. मी कस्टमरला काही नाही बोलता डायरेक्ट मीटर टाकलं. ते बसलं की त्यांनी पाहिलं मीटर टाकलेलं, पण काहीच बोलले नाही ते मला. मीटर टाकलं मी आणि इथं आलो. 263 रुपयांचं मीटरने बिल झालं. त्यांनी मला पे केले 263 रुपये. म्हटलं ठीक आहे. तर ते मॅडम मला म्हटल्या मीटर प्रमाणे योग्य आहे म्हटलं, कारण की तुमचं पण नुकसान नको आणि आमचा पण लूट मार होत नाही, कारण की काही रिक्षावाले आडून जास्त पैसे मागतात. 300, 350, 400 रुपये त्यांच्याकडून घेतले पण असते. तर असं करू नका मित्रांनो. तर ठीक आहे, मी त्यांना आता ते सोडलंय आणि मी आहे बोपोडीमध्ये मित्रांनो. तर समस्त राऊंड झालेले मित्रांनो. आपला 1000 रुपयाच्या आसपास, आपले 1000-1100 रुपये काहीतरी झालेले आहे.